च्या सत्कारातून देत आहोत। नमस्कार सासवडकर रसिक हो, मी नसरी वंसारे। पत्रकार संघ सासवड शहर आयोजित दिवाळी पहाट 2024 या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांचे मी सहर्ष स्वागत करते। पत्रकार संघातर्फे गेली 20 वर्ष कौतुकाची थाप देण्यासाठी प्रशासकीय, सामाजिक, कृषी, क्रीडा आणि कला या क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित केले जात आहे। यातील पहिल्या पुरस्कारासाठी मी स्टेजवर आमंत्रित करीत आहे पैलवान प्रतीक सूर्यकांत जगताप यांना। कर्तबगारीच्या कळसावर तुमच्या खिळून राहती सर्वांच्या नजरा, अलौकिक धैर्यास तुमच्या आमचा मानाचा मुजरा। प्रतीक जगताप यांच्याबद्दल थोडी माहिती देते। दिवंगत आजोबा नामांकित मल्ल भगवान मारुती जगताप यांचा कुस्तीचा वारसा वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी स्वीकारत पैलवान सूर्यकांत जगताप यांनी गेली 14 वर्ष या क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे। माजी आमदार स्वर्गीय चंदूकाका जगताप यांनी स्थापन केलेल्या श्री छत्रपती शिवाजी कुस्ती संकुलात कुस्तीचे धडक घेत आजवर आपण कांस्य व रजत अशी तब्बल डझनभर पदके जिंकून आपले या क्षेत्रातील प्रावीण्य सिद्ध केले आहे। या पदकांच्या कमाई बरोबरच अनेक चांदीच्या गदा, विविध मानाचे किताब, बुलेट गाडी अशी भरघोस बक्षिसे कायम मिळवत आला आहात। विशेष म्हणजे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत 86 किलो वजनी गटात आपणास प्राप्त झालेले सुवर्ण पदक पुरंदरसाठी अभिमानास्पद ठरलेले आहे। कुस्ती क्षेत्रातील आपल्या भरीव कामगिरीचा आम्हाला विशेष अभिमान आहे। आपल्या उत्तुंग कार्याचा गौरव म्हणून पत्रकार संघ सासवड शहर आपली येथे सन्मानपत्र प्रदान करत गौरव करत आहे। सर्वांनी पुन्हा एकदा टाळ्यांच्या कडकडाटात जोरदार एक राहिलंय फक्त। प्रतीक जगताप यांची घरची नाजूक परिस्थिती आहे। थोड्याशा शेतीवर आणि रिक्षा व्यवसाय करत वडील सूर्यकांत जगताप यांनी आपणास घडविण्यास खूप मोठे योगदान दिले आहे। ही गोष्ट नाकारून चालणार नाही की त्यांच्या परिश्रमाच्या जोरावर त्यांनी एका मुलीला MCA तर आपल्याला MA पर्यंतचे शिक्षण घेण्यात मोलाचा वाटा उचलला आहे। आपल्या पुढील वाटचालीस आमच्यातर्फे मनपूर्वक शुभेच्छा। धन्यवाद। या सत्कार सोहळ्यात मी आमंत्रित करते आपल्या दुसऱ्या सत्कार मूर्तीला माननीय संदीप तुकाराम इनामके, चित्रपट कला दिग्दर्शक। परिश्रमाने कार्य ज्यांचे बहरले आहे, एका सत्काराच्या पुष्पमाला अर्पूया तुमच्या घरा। सासवड जन्मभूमी असलेल्या व गांधी या टोपण आडनाव असणाऱ्या संदीप तुकाराम इनामके यांचा चित्रपट कला दिग्दर्शक म्हणून झालेला प्रवास थक्क करणारा आहे। सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील या युवकाने वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी सन 2003 मध्ये सासवडच्या पुरंदर यांच्या मालकीच्या पुरातन राम मंदिरात निर्माण होत असलेल्या संत एकनाथ या लघुपटात आपल्या कारकिर्दीचा श्री गणेशा केला। शालेय शिक्षण सासवड येथे तर GD आर्ट डिप्लोमा पुण्यात पूर्ण करून संदीप याने छोट्या मोठ्या चित्रपट लघुपटातून काम सुरू केले। आपल्या कला गुणांच्या जोरावर ख्वाडा, सत्यशोधक, डंका हरिनामाचा, फकाट, पुन्हा गोंधळ, पुन्हा मुजरा, आटपाडी नाईट्स, खोपा, मी पण सचिन अशा तब्बल 50 चित्रपटांच्या कला दिग्दर्शनाचा यशस्वी टप्पा पार पाडला। मोरया गोसावी, मुक्ताई, श्री गणेश यासारख्या मालिकातून वेगवेगळ्या लघुपटांमधून काम करत संदीप याने चित्रपट सृष्टीतील दिग्गज कला दिग्दर्शकांच्या यादीत आपले स्थान निर्माण केले आहे। सासवड परिसरात हिंदी, मराठी, दाक्षिणात्य चित्रपटांचे चित्रीकरण करण्यासाठी संदीप याचे मोलाचे योगदान आहे। शूटिंगसाठी, सेट उभारणीसाठी लागणाऱ्या अनेक जुन्या नव्या वस्तूंचा संग्रह करत इनामके यांनी नवदीप कला मंदिर उभारणी केली आहे। सध्या दिल्लीत शिवसृष्टी उभारण्यात संदीप मोलाची भूमिका बजावत आहे। सासवडकर म्हणून आम्हाला आपला विशेष अभिमान आहे। या उत्तुंग कार्याचा गौरव म्हणून पत्रकार संघ सासवड शहर दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या निमित्ताने मी पुरंदर हवेलीचे आमदार माननीय संजयजी जगताप यांच्या हस्ते आपला आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात सन्मान पत्र देऊन यथोचित गौरव करीत आहे। जोरदार टाळ्या हव्या। संदीप, आपल्या पुढच्या कार्यास खूप खूप शुभेच्छा।
आपला पुढचा आहे, तुम्ही चारित्र्यवान, नीतिमान, धैर्यवान, मनामध्ये जपता अखंड समाजभान, कार्यसिद्धीसाठी करता जीवाचे रान, म्हणूनच आदराने लवते सर्वांची मान. पुरंदर तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या मांढर गावी पारंपरिक शेती व्यवसायाला आधुनिकतेची जोड देत गावच्या शेतकरी महिलांनी एकत्र येऊन भैरवनाथ महिला शेतकरी उत्पादक गटाची स्थापना केली. गटाच्या माध्यमातून गावच्या विविध विकास कामात नेहमीच सहभागी होऊन त्यांनी गावच्या नावलौकिकात मोलाची भर घातली आहे. शेती व्यवसायाशी निगडीत अनेक पथदर्शी उपक्रम आपल्या गटामार्फत कार्यान्वित झाले आहेत. शेतीविषयक अधिकचे ज्ञान आत्मसात करण्यासाठी अभ्यास दौरे आयोजित करणे, शेतातील मजुरी खर्च वाचवण्यासाठी इर्जिक पद्धतीचा अवलंब करत निविष्ठाची एकत्रित खरेदी, घरच्या घरी कीटकनाशक औषधांची निर्मिती व वापर, जैविक खतांचा वापर, धान्याची विषमुक्ती चाचणी अशा अनेक गोष्टी करत आपण परिसरातील शेतकऱ्यांना पथदर्शी ठरला आहात. विविध कामासाठी पॉवर वीडर, रीपर अशा मशिनरीची खरेदी करत आपण वेळ, पैसा यांची मोठी बचत केली आहे. आपल्या कामाची दखल नाम फाउंडेशन या प्रथित यश संस्थेने घेत गावात आपल्या सहयोगाने गावच्या तलावाचे खोलीकरण, डीप सीसीटी माती नाल्याची निर्मिती करत 2,30,000 घनमीटर एवढे मोठे काम करत तब्बल 13 कोटी लिटर पाण्याचा संचय करण्याचे फार मोठे काम केले आहे. एकूणच गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपला गट गावात